लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथे 76 वर्षीय दाम्पत्य गेल्या 4 दिवसापासून सोशल मीडिया आणि राष्ट्रीय मीडियावरती झळकत आहे आणि विधान भवनामध्ये सुद्धा या शेतकरी दाम्पत्याचा मुद्दा उचलला गेला आहे आणि बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड या ठिकाणी येऊन त्यांना मदत केलेली आहे। हे फक्त अंबादास पवार फक्त एकच नाहीत, लाखो अंबादास पवार राज्यात आहेत। त्यांचं काय अशा प्रकारचं जे जे आमच्या डोळ्यासमोर आम्ही त्या प्रत्येकाला मदत करू। यांचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला म्हणून तुम्ही यांच्यापर्यंत आलात। मग प्रत्येकाचा व्हिडिओ तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही मदत करणार का? आता अंतर्यामी थोडी मी कुठे काय चाललंय, जेव्हा दिसेल तेव्हाच करू ना आपण। त्याच्याकरता तुम्ही जरा फिरत चला, गमनात घेत चला। अंबादास पवार काकांनी स्वतः सांगितलं की महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे, त्यासाठी तुमची काय भूमिका असेल? आमची भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहोत आणि आम्ही आग्रही आहोत की कर्जमाफी लवकर झाली पाहिजे, 7/12 कोरा झाला पाहिजे। धन्यवाद। हे पत्रकारांना ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। पाठीमागे या ना सर, सर पाठीमागे या, थोडं पाठीमागे या। हां आता उद्या पाठीमागे समोर बस। मी नाशिकहून आलेलो, तुम्ही बसा शांत। खाली बसा तुम्ही। थोडं मागे थोडं पुढे येऊ नका, 2 मिनिट थांबा। भाऊ हे देऊन द्यायचं ते येतात काढून घ्या। थोडं साईडने सरका, फक्त मागे थोडं मागे वा ना, मागे भाऊचे फोटो आले पाहिजे। थोडं मागे वा सर्व, आपण एकदा थोडं मागे सरका दादा, थोडं मागे सरका, सर्व मागे सरका। हे सरका मागे किराणा साहित्य यांना पुढे या या रोहित सगळं साहित्य कुठे आण, पटकन आण। नानू घ्या पटापट, घ्या सगळं सामान। थोडी ही साईड खाली करून द्या मला। हा ते हा पुढा हे काय दोन आहेत। चला, गजानन महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। भाऊ भाऊ, अरे तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय। अरे तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। साहेब
बसून त्यांना बोला, तुमचा परिचय द्या. कुठे होईल आमचं आणू नका बसा. फोन करून सांगितलं बाबा तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही मला बैलजोडी सांगितली. मी म्हणलं शनिवारी 10:30-11 वाजेपर्यंत मी लातूरला बैलजोडी घेऊन येणार, कारण अधिवेशन चालू असल्यामुळे. आणि त्याच्यामुळे मी बरोबर ठरल्या वेळी या ठिकाणी आलो. पण मला कळलं की आधी कोणीतरी बैलजोडी आपल्याला दिली. आता ही बैलजोडी ती दिली असली तरी ही पण आम्ही तुम्हाला देणार. या दोनपैकी तुम्हाला कोणती चांगली वाटेल ती ठेवा. विकून टाकायचे असेल तर विकून टाका आणि ते पैसे पण तुम्हीच ठेवा. माझ्या जिल्हा प्रमुख आहेत केंद्रे साहेब, माझा तालुका प्रमुख आहे गोपीनाथ, माझा शहर प्रमुख, हे सगळे लोक 2 दिवस सगळे बाजार फिरले आणि जमालपूरला कर्नाटकमध्ये जाऊन त्यांनी काल घाईघाईने सगळी ही जोडी इकडे आणली. आणि माझी बुलढाण्याची सगळी शिवसेनेची टीम आता राजकारण म्हणून नाही तर एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून हे दिवस आम्ही पाहून आलोय. आणि म्हणून मी टीव्हीवर पाहिलं, मला रात्रभर मी बेचैन होतो. तो तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला करमला नाही आणि म्हणून मला असं वाटलं की आपण मदत करावी आणि म्हणून मी तो व्हिडिओ टाकला आणि शब्दाप्रमाणे मी इकडे आलेलो. धन्यवाद. आणि मी तुम्हाला जवळपास वर्षभराचा किराणा पण इथे घेऊन आलेलो आहे, तो पण तुम्हाला मी देतो. शेतकऱ्यांचे कैवारी धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांचा. आणि या ज्या दुःख ज्या वेदना या त्यांनी प्रत्यक्ष सोसलेल्या आहे, भाऊ सोसलेलं आहे. मी माझ्या वडिलांनी सोसलं. आम्ही सगळे अगदी गावरान तुपासं आणलंय मी सगळं. देतो तुम्हाला स्वातंत्र्य करून आणि जोडी पण देतो. किराणा आणला का पाठीमागे या ना. एवढं काय समोर योगा योगा या काय बघा. ठीक आहे, थँक्यू. चला बैलांची पूजा करून घेऊ. जावीर भाई सगळं बाहेर आलं. पत्रकार नसेल लोकांना कळलं नसतं. पत्रकारांना पण क्रेडिट दिलं पाहिजे. ते जे मूळ पत्रकार आहेत ज्याने हे केलंय विश्वनाथ हिंगणे. वसंत भाऊ या इकडे या. या म्हाताऱ्या माझ्या शेतकरी आजी आजोबाकडे कोणाचं लक्षच नसतं. जमिनी जसे कष्ट करून खपतोय तसं त्यांचं काय तिकडे बरवाईट झालं असतं. आज मी 10 वर्षापासून हे धंदा करतोय साहेब, तरी आज मदत द्यायला आलं आणि सगळ्यात धन्यवाद. आतापासून मला काहीच ताई आता ही केंद्र साहेब बुलढाण्याहून आले आता संजीव आमदार यांच्याबद्दल काय तुमच्या भावना? आमच्या भावना काय, ह्यांचं चांगलं करावं देवानं, पांडुरंगानं. आता वारी आल्या काळीची, ह्यांना आणि दुप्पट देव हे भावना. ह्यांना दुप्पट हो. आणि आता आपलं काय तर कुठलं का आलं की वाटलं ह्या लेकराने कसं केलं वाटलं पत्रकारने का ह्यांचा हसत मरून जातो. तो साहेब आम्ही ओढून ओढून 10 वर्ष झालं वडिलाला. ते गहू तांदूळ कुठे आहेत ते सगळे ठेवून या. काय केली की ह्यांच्या जीवाला काय त्रास पहिल्या जर मीठ त्यांचे तेव्हा आमचं असलं झालं तर आम्ही वावरात मरून पडतो वडून. आता काय अवसान राहील नाही. 10 वर्षापासून केलेल्या कष्टाचं चीज आज झालं असं वाटतं. झालं वाटत
झालं केले त्यांना धन्यवाद, यांना चांगलं हो आणि देवानं दुप्पट देव असं वाटतंय आता मला. पूर्ण फोटो घेऊ. गहू आणा, गहू तांदूळ घ्या, तांदूळ गहू घ्या. कसं काय इकडे तुला इकडे रानवाळामध्ये हे सगळं दिसलं? जाणारे वाटसुरू शेतकऱ्यांनी आम्हाला कल्पना दिली. बर बर. आम्ही दोघं कंटिन्यू शेत जवळ असल्यामुळे संपर्कात राहतो. अच्छा. आणि मग असं असं आहे घटना म्हणून कळालं. मग आम्ही एक दोघं चर्चा केलो, स्वतः इथं आलो, त्यांचा फोटो घेतला. मग यांनी म्हणले जाऊ चला आता फोटो. मी म्हणलं नाही, मला इलेक्ट्रॉनिक मीडियाला पण करतोय मी. व्हिडिओ शूट केले व्यवस्थित. आम्ही प्रिंटला बातमी छापली की मग सर्व मीडियाला माहित झाली. मग इलेक्ट्रॉनिकला पण बातमी गेल्यामुळं माझ्या पण बातम्या घेतल्या सगळ्यांनी आणि टोटल बातमी पूर्ण व्हायरल झाली. आम्ही पहिला अचानक शूट केला फोटो, पण आम्हाला हवा तसा नव्हता तो क्लिअर. अच्छा अच्छा. म्हणजे त्यांना मग वाईट वाटला लोक. वृत्तपत्राचे म्हणजे हे पत्रकार आहेत त्यांनी पूर्ण व्हिज्युअल घेतले. नाही पण ते तुम्ही जर घेतलं नसतं तर आज जगासमोर हे शेतकरी दुःख आलंच नसतं. आणि उद्या आषाढी एकादशी आहे, संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलाची आणि रुक्मिणीची पूजा करतो. पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात विठ्ठल रुक्मिणी आपल्या समोर बसलेला आहे, याचीच पूजा झाली पाहिजे. विठ्ठल रुक्मिणी तिकडे अशा पण शेतकरी इकडे उपाशी असेल तर उपयोग काय त्या पूजेचा? खरा महाराष्ट्राचा जगाचा पोशिंदा शेतकरी आहे. आणि एका अर्थानं तुम्ही विठ्ठल आणि रुक्मिणीची पूजा केली. आषाढी एकादशी मला इथंच पावली आज. केंद्र साहेब किती वेळ लागला? 5 मिनिटाचा वेळ होईल आपल्याला. ते खाली कपाशी पा जरा पाय ठेवू नका, पुष्कळ नका हो. मग आता बैलजोडी द्यायची आपण. जरा बैलजोडी बघा तुम्हाला कशी दिली. कशी दिली मला समाधान. तुम्ही मला प्रश्न केला असाच की कशी बी द्या, मी म्हणलं अशी नाही देणार. मला याने 2 फोटो पाठवले, मलाही पसंत नाहीये, मी पण शेतकरी आहे, जरा चांगली बघ, पैसा बघू नको. अरे मग चांगली बघितली. त्याच्यासाठी कर्नाटक मधून आणली जाऊन भाऊ बैल गरीब आणले अजिबात मी दोघांच्या मध्ये राहतो. अरे आपला तालुका प्रमुख कुठे आहे? शहर अध्यक्ष कुठे आहे? धनु समोर आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बैलजोडी हाणायची का? सर आणायचे ना. हो बाबा, हा जरा बैल स्टार्ट पूजा करूया. पूजा करू आणि मग हाणू. सर तुम्ही नौटंकी वाटते ती, आपण ओरिजिनल काम करतो. येस घे रे बाबा. काय खुश आहे बैल, खुश आहे. घ्या. मागे बघा. इकडे कुठे मिळाले आता जामला गेलो तर नुसत्या मशीन एकदम गरीब आहे. किती दादाचे ते? अच्छा, हा 6 दाते. धन्यवाद साहेब. नाही धन्यवाद. घ्यायची बैठ आता. आता बैठ सांगा कशा पद्धतीने तुम्ही मदत केला बुलढाण्यावर तुम्ही आलेला आहात. मी गुरुवारी विधानसभेच्या सभागृहाच्या बाहेरूनच घोषणा केली होती की लातूरचा शेतकऱ्यांचा मी व्हिडिओ पाहिला
आणि ज्या अंगा खांद्यावर लेकरांना खेळवण्याचं वय त्या शेतकऱ्यांचं आजोबांचं आहे, या वयामध्ये त्यांना शेतीला कसण्या करता स्वतः बैलाच्या जागी जावं लागतं आणि औत खांद्यावर घ्यावं लागतं. ही महाराष्ट्राला खूप मोठी लागणारी काळीमा फासणारी गोष्ट आहे. आणि ह्या वयामध्ये अशा प्रकारच्या असताना आम्ही एकीकडे शेतकरी राजा, जगाचा पोशिंदा आहे, देशाचा पोशिंदा आहे आणि ईश्वराच्या ठाई त्या शेतकऱ्याला आपण मानतो. आणि अशा शेतकऱ्याला ही वेळ असेल तर हे फार दुर्दैव आहे. म्हणून मी घोषणा केली की मी शनिवारी सकाळी 10-10:30 या हडळती या गावामध्ये जाणार, शेतकरी आईबाबांना दोघांना भेटणार आणि माझ्याकडनं जी काही त्यांना जी गरज पडेल ती मी देणार. मी बैलजोडीची घोषणा केली, पण माझ्या आधी एकाने कोणीतरी बैलजोडी दिल्याचं मला त्या ठिकाणी कळलं. पण माझं त्या दोन्ही शेतकरी दाम्पत्यांना सांगायचं आहे की या दोनपैकी जी बैलजोडी तुमच्या सोयीची असेल, तुम्हाला त्रास देणारी नसेल, ती कुठली ठेवा आणि एक दुसरी असेल ती विकून टाका आणि ते पैसे तुमच्याजवळच राहू द्या. आणि त्याही पलीकडे काय बऱ्यापैकी किराणा मी या ठिकाणी दिला, आर्थिक मदतही केली आणि आणखी काही मदत लागत असेल तर ती देखील करू. कारण शेवटी शेतकरी टिकला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे. आणि तो वसंत पवार आणि इकडे पत्रकारांनी हे जे वास्तव सत्याला खरं तर पत्रकारिता तुम्ही लोक करता, तुमच्यामुळेच अशा गोष्टींना या ठिकाणी न्याय मिळतो. म्हणून मनापासून मी सगळ्या पत्रकारांना धन्यवाद देईन की आज तुम्ही हे छापल्यामुळे, तुम्ही दाखवल्यामुळे आमच्यापर्यंत बातमी आली आणि मी मदत करू शकलो. खरं तर माझ्या परिवारात देखील हे आम्ही दुःख पाहिल्यामुळं आणि बाळासाहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण आणि एकनाथ शिंदे साहेबांची देखील शिकवण. एकनाथ शिंदे साहेब देखील अशाच प्रकारे कुठेही धावून जातात आणि मदत करतात. त्याचप्रमाणे मी देखील माझ्या बुलढाण्याचे सगळे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, स्थानिकचे आमचे जिल्हा प्रमुख केंद्रे साहेब, आमचा गोपीनाथ, या दोघांनी तर बैलजोडी शोधाकरता 4-5 बाजार पायाखाली काढलेत. आणि शेवटी कर्नाटकामध्ये जमालपूरला त्याने जोडी इथे आणून त्या ठिकाणी ठेवली, जेणे त्याच्यामुळे आज मला ही आपल्याला यांना प्रदान करता आली. राज्यात तुमची सत्ता आहे, कृषी मंत्री त्या दिवशी फोन बोलले बाबांना, आईंना, आणि आम्ही सर्वतोपरी मदत करू म्हटले. आणि त्यांनी फक्त एक पोतं बियाणं आणि एक खताचं पोतं. सरकार गांभीर्यानं बघत नाही अशा गोष्टी. मला वाटते अशा गोष्टीकडे सरकार वगैरे म्हणून पाहिलं नाही पाहिजे, तर माणुसकी म्हणून पाहिलं पाहिजे की कोण सरकारमध्ये आहे, कोण सरकारमध्ये नाही. हा इथला विषय होऊ शकत नाही. ते मदत सर्वतोपरी करू म्हणून काहीच दिलं नाही ना त्यांनी. खताचं पोतं करायला पाहिजे. सरकारने भरपूर मदत करायला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याशी वेळ आली नाही पाहिजे. आणि निश्चितपणे आता हाऊस चालू आहे. मला जशी संधी मिळेल तसा मी हा प्रश्न विचारला आणि कृषी मंत्र्यांनी का मदत केली नाही हा प्रश्न मी नक्की विचारेल. उद्या आषाढी एकादशी आहे, आज आपण शेतकऱ्यांचं पाय धुवून हे औक्षण केलेलं आहे, काय भावना आहे? खरं तर शेतकऱ्यांच्या चरणामध्येच आपला विठ्ठल आहे, कारण त्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत. आणि म्हणून उद्याची आषाढी एकादशी दर्शन मला आज या दोन्ही शेतकऱ्यांचं पाद्यपूजन करून मला या ठिकाणी मिळालेलं आहे. मी या दोघांच्या चेहऱ्यात माझे आईवडील पाहिलेले आहेत आणि प्रत्येक माणसाने शेतकऱ्यांच्या नजरेमध्ये आपले आईवडील बघावेत, जेणेकरून शेतकऱ्यांचं दुःख आपल्याला समजता येईल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र आले, सभा लावली. हे संपू देऊ ना, मग आपण राजकीय विषयावर येऊ. हे संपलं असेल सांगा. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येत आहे, तुम्ही ज्या बाळासाहेबांना वंदनीय मानतात ते ठाकरे बंधू येत आहेत, आनंद आहे का? कसं काय वाटतंय? बघा, 15 वर्ष आधी एकत्र आले असते तर काहीतरी परिणाम जाणवला असता. पण बाळासाहेबांचा विचार सोडून उद्धव साहेब गेले, त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिले नाहीये. आणि राज साहेबांनी देखील या सगळ्या गोष्टीला टाळी देण्याकरता खूप उशीर केलाय. मला नाही वाटत की याचा काही फार फरक महाराष्ट्रावर पडेल. ठाकरे आडनावाचा ब्रँडचा फरक नाही आता राहिलेला नाही. आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता, किती लोकांची कामं करता याच्यावर डिपेंड आलेलं आहे. असं जर ठाकरे नावाचा बँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना 288 आमदार आले असते. तेव्हा पण आपण 70-74 पुढे कधी गेलो नाहीये. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चालू आता ते तर निवडणुकीच्या अनुषंगाने चालू नाही. तर मला सांगा की मराठी भाषा या विषयावर त्यांनी केलं. मला सांगा, आज आम्ही परराज्यात जातो, तुम्ही मराठी बोलणार आहात का? मग तुमच्या मुंबई, ठाण्या, पुण्यात सगळ्या ठिकाणी KG1 KG2च्या इंग्लिशच्या सूट शिकतात. जिथे MPSC शिक्षण होतं तिथं तुम्ही हिंदी तुम्हाला कंपल्सरी. मग तुमच्या पोरांना तुम्ही हिंदी नाकारता का तिथे शिकायला? सगळा कोणता मुंबईकर नाकारतो, कोणता ठाण्यावाला नाकारतो. आणि आज हिंदीच काय, तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे. मग छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या, मग ते मूर्ख होते? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते. ताराराणी, येसुबाई, जिजाऊ मासाहेब या सगळ्या अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह. मग ते लोक काय मूर्ख होते का? आणि त्याच्यामुळे या विषयावर वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे. मी तर डायरेक्ट बोललो, अनेक ठिकाणी बोललो की जर पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल तर उर्दू पण आपल्याला अवगत असली पाहिजे. त्याच्याशिवाय पाकिस्तानचे आतंकवादी मनसुबे आपण पण उधळू शकत नाही. फक्त त्यांचा रोष हा आहे की महाराष्ट्रात राहतात, 30-30 वर्ष राहतात आणि मराठी बोलत नाही.
मी मराठी बोलणार नाही असा विरोध करणाऱ्यांना काय तुमचं मत? त्याला लागूनच प्रश्न आहे. केडिया म्हणतो मराठी बोलण्याची लाज वाटते मला. जो कोणी मराठी बोलण्याची लाज वाटतो म्हणतो त्याचं थोबाड फोल्डच पाहिजे. पण हिंदीचा आम्हाला हिंदी राष्ट्रभाषा जरी असली पण मराठीचा अपमान देखील आपण सहन करता कामा नये. पण माझा पुन्हा प्रश्न आहे की ज्यावेळेला आम्ही परराज्यात जातो त्यावेळेला आम्ही तिथं काय बोललं पाहिजे? मग तेच परराज्यातले लोक महाराष्ट्रात येऊन तर मराठी बोलत नसतील, हिंदीच बोलायचं म्हणत असतील तर त्यांच्याबद्दल काय मत आहे? मग मला वाटतं की बऱ्यापैकी आता आम्ही ज्याची संवाद साधतो ते लोक तर आमच्याशी मराठीतच बोलतात, बऱ्यापैकी बोलतात. तुम्हाला भेटलो एक आम्ही शेतकरी कुटुंबातले असल्यामुळे नाशिक जिल्ह्यात शेतकरी दाम्पत्याला आवाज बहुजनांचा.